नमस्कार. हा हॅलो. नमस्कार, बोला ना. हॅलो, सुनील राजे पाटील का? कोण बोलतोय? मी वैजनाथ कुंभार बोलतोय, मातोळा, औसा तालुका, लातूर जिल्हा. हा बोला ना. की इथं मी एक जणाकडे कामाला गेलो होतो. हा कामाला गेल्यानंतर गेल्या वर्षी गेलेला आहे ते 600 रुपये हाजरीने मला पुण्याला नेलं होतं कामाला. बर तर ते सरदारजी म्हणून आहे, त्याला 2दा-3दा भेटलो, मला पैसे दे म्हणतो, देतो देतो म्हणून आतापर्यंत गेल्या वर्षी नेल्याला अजून पैसे काय दिले नाही ते. कुठलं आहे सर दर्जे, कुठले आहेत? ते इथं गुप्त वाडगाव. मी आता सध्या इथं नगरमध्ये सिक्युरिटीमध्ये कामाला आहे. बर बर मी माझं गाव ते आहे तुम्हाला, मी मातोळ्या, औसा तालुका, लातूर जिल्हा. हम्म. माझ्या अडचणीनं मी 5-6 वर्ष झाले इकडे आलेलो आहे. बर तर ते देतोच म्हणून गेल्या वर्षी मला कामाला नेलेलं अजून दिलंच नाही. मग 600 रुपये हाजरीनं म्हणलं आणि परत आता म्हणलं की 400 रुपये परवाने 4,400 रुपये देतो म्हणलं, पण अजून दिलं नाही. बुधवारचा वायदा, गुरुवारचा वायदा केलाय. मग त्याला फोन ते तिकडं ह्याचा उत्तर प्रदेशचा आहे. मी इथं राहायला हे गुप्त वाडगाव इथं नगरमध्ये. बर बर मग त्याला मानलं तर ते घेतोच म्हणतं. त्याला इथं आपले टायगर ग्रुपचे कोण माणसं आहेत का नगरमध्ये? हो आहेत ना. का तर ते त्याला तुम्ही सांगून पैसे काढून द्यायचा प्रयत्न करा म्हणलं. चालते. त्यांचा नंबर पाठवा मला, मी बोलतो लगेच. बर नंबर पाठवतो. की मी मातोळ्याचा आहे, औसा तालुका, लातूर जिल्हा. बर काय अडचण नाही. कारण ही तुमच्या युट्यूबवर नंबर दिसला म्हणून वाढवजाला ट्रायल केलं, पण ती काय फोनच लागना झाला. फोन येंगे दाखवला, ती एक लेडीज बोललेला ऐकू येत होतं. बर तर सर एवढे काम करा राव, आता तुम्ही आमच्या गावाकडली आहेत ना. हो 100% करतो, काय अडचण नाही. मला त्यांचा नंबर पाठवा, मी बोलतो लगेच त्यांच्याशी. हा मग ते घेतोच म्हणतं. आणि पोलीस स्टेशनला गेलं तर ते म्हणले त्याला गुढीनं मागून घ्या. मग ती पोलीस स्टेशनवाले जरा थोडं डाकाडाको करते. एक माझा ओळखीचा PSI आहे, पण ते त्याच्याकडे जाणे तर ते काढून घे म्हणते. ती किरकोळ गोष्टीसाठी मनावर घेत नाही ती. बरोबर आहे. त्याच्यामुळे मी करतो मदत 100%. द्या नंबर द्या. बर हा नमस्कार. नमस्कार सुनील राजे पाटील बोलतोय मी. जी. तुमचं एक प्रकरण आलं होतं माझ्याकडे, ते कुंभारचं. काय आहे त्यांचं पैशाचा विषय म्हणलं, पगारीचं काय तर. त्याला म्हणलंय ना देतो म्हणलं उद्या. अहो 1000 रुपये किती वर्ष झालं अरे म्हणजे? मग 5-6 आता महिने. आडी अडचण आलं तर काय करायचं आता पाटील? होत असते आता कामाचे त्याला सगळं माहिती आहे. मग आज सांगितलं का होतं का? त्याला म्हणलं का देणार नाही म्हणून पैसे, तर मला देतो थोडे करून म्हणले. आता खूप माझी दिवस झालं घरची पेमेंट मंडळी एवढं नाही ना आजारी, आपल्याकडे. लेबर पैसा आणायला लेबर कामात कॉन्ट्रॅक्ट सोडून दिले, सामान तसंच पडलेलं, त्याला माहिती आहे सगळे. हा मग आता माहिती झालं म्हणून तर म्हणलो का मी पैसे देणार नाही म्हणून. हा मग असे तू मला म्हणले, त्याला म्हणले, आता काय मग तुम्ही सांगा ना. तुम्हाला तुम्ही गुंतलेला एका ठिकाणामध्ये, तुम्ही म्हणले का नाही देणार पैसे. मग टाइम लागतोय, थोडा बडा कामधंदा आहे, आमची पण घरची मंडळी आजारी आहे. नाही पण मग त्याचे तू आता समजा त्यांचे ते आतमध्ये काहीतरी मास्क घेऊन काहीतरी करणार आहे. ते म्हणले आता किडनी एवढे बारीक आहे, कसं बायोप्सी करणार तरी कसं आहे? बरोबर. असं लय प्रॉब्लेम आहे घरचे. आता आता काय घरचे म्हणून तुम्हाला सांगून राहिले, आता काय आम्हाला काय असेल तर थोडी काही सांगत जाऊ भविष्यामध्ये. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. बाकी NGO बिंजो आहेत आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये. बर ठीक आहे साहेब, हॉस्पिटलचे काही बिलाचे पण सांगत जाऊ, बिल कमी जास्त बिलाचे काही नाही. बिलाचं आपलं सगळं ठराव कंपनी आहे. तेवढं एक पुण्याला काम घेतलं होतं, ते आपल्याकडे चूक झालं, ते त्यांच्याकडून काही नाहीये. अच्छा. आता काम घेतले, टाइम वर लेबर नाही भेटले, तर आता कवर थांबणार? त्यांनी 1-2 महिना थांबले होते त्यांनी. बरोबर. मग ते म्हणलं आता तुम्ही काम करा, पैसे घेऊन जा, सामान घेऊन जा तुमची. आता काय काम नाही झालं तर काय होणार आता? बरोबर. बाकी नाही, बाकी आपले MIDC सगळे फाउंड्री वगैरे लाईन तर लगेच पैसा भेटतो, त्याचा काही अडचण नाही. हो, त्याचं काही एवढं मोठा विषय नाहीये, पण करून टाका 2-3 टप्प्यामध्ये. हा 3 ओके. म्हणलं आत्ताच फोन झाले, बोलले फोन मला. झाले. हो करा तेवढं. हा धन्यवाद. ओके. हॅलो, बोला.
राजू पाटील का? हो बोला ना. हे दिलं बरं का आज 1000 रुपये त्यानं ऑनलाईन टाकून. दिले ना. हा. आणि एक काम आहे तुमच्याकडे, मी आता काम तुमच्याकडे पाठविलेलं आहे. हा बोला की. ते एक लेडीज आहे ना, ते थोडं ओळखीचे आहे, ते त्यांचा एक मुलगा हरवलेला आहे म्हणून. बर कुठले तर? ते ह्याला राहते, ते राहुरीला राहते, ते राहुरी पशी खेड आहे बारक. बर ते तो नंबर मी दिलाय तुमचा नंबर. चालतंय कॉल करा लावा, काय अडचण नाही. ते